माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी अजित डोवाल यांचे सुपुत्र विवेक डोवाल यांची माफी मागितल्याचं प्रकरण काही दिवसापूर्वीच नुकतंच समोर आलं. एरवी दुसऱ्या कुठल्या माणसानं असं काही वक्तव्य केलं असतं, त्याच्यावरती चर्चा झाली असती आणि नंतर माफी मागितली असती, त्याचा फारसा विचार करायची गरज नव्हती. काँग्रेसमध्ये असे उल्लू खूप आहेत. दिग्विजय सिंग असो, मणिशंकर अय्यर असो, ते काय बोलतात किंवा रणदीप सुरजेवालेसुद्धा कधी कधी काय बोलतात त्याच्यावर फारसं कोणी गांभीर्याने विचार करत नाही. पण जयराम रमेश यांचं प्रकरण असं नाही आहे. एक तर जयराम रमेश स्वतः विद्वान आहेत, अतिशय गंभीर असे गृहस्थ राहिलेले आहेत आणि त्यांनी कधीही अशी वाटेल तशी विधानं केली असं घडलेलं नाही. या प्रकरणात नेमकं काय घडलं, मूळ ते प्रकरण लक्षात घ्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणून जे आपल्याकडे आहे त्याचे जे प्रमुख आहेत अजित डोवाल, या अजित डोवाल यांचे चिरंजीव विवेक डोवाल 2016च्या नोटबंदीच्या नंतर, म्हणजे नोटबंदी झाल्याच्या नंतर बरोबर 13 दिवसांनी एक कंपनी लॉन्च केल्या गेली केमेन्स लँड या ठिकाणी, ज्या ठिकाणी करांच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांनाच स्वर्ग सुख असं म्हणतात, करांची फारशी जाचकाठी नाहीत. हेज फंड नावाची एक कंपनी आणि त्या कंपनीचे जे संचालक राहिलेले आहेत ते सगळे, त्यांची पार्श्वभूमी संशयास्पद कशी आहे, त्याच्यामध्ये विवेक डोवाल कसे आहेत आणि ह्या कंपनीनं त्याहीपेक्षा कंपनी समजा ती ठीक आहे, काय कशी आहे आणि काय नाही ते, बरोबर नोटबंदी झाल्याच्या नंतर 13 दिवसांनी ह्या कंपनीने भारतामध्ये 8,300 करोड रुपये इतकी परकीय गुंतवणूक केली असा तो आरोप आहे. हा आरोप करणारा लेख कारवान ह्या मासिकामध्ये जानेवारी 2019मध्ये प्रसिद्ध झाला, 16 जानेवारीला. आणि त्याच्याबरोबर एक दिवसांनी 17 जानेवारी 2019ला या जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन विवेक डोवाल, अजित डोवाल आणि एकूणच डोवाल कुटुंबियांवरती आरोप केले, म्हणजे अफरातफरीचे आणि गैरव्यवहाराचे आरोप केले. हे आरोप झाल्याच्या नंतर तुमच्या असं एक लक्षात येईल की वारंवार 2014च्या नंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेलं जे सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये असं एक प्रचार करण्याची पद्धत आहे. म्हणजे हे कारवान असो, प्रिंट असो, BBC असो, द वायर असो, यांच्यामध्ये सातत्यानं अशा काही विषयावरती एक ज्याला आपण म्हणूयात अपप्रचार केला जातो. इतकंच नाही, वेगवेगळ्या निमित्ताने तुमच्या असं लक्षात येईल की 370 कलम हटलं तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, शाहीनबागच्या प्रकरणात लक्षात घ्या, CAची जी आंदोलन झाली होती, जामिया मिलिया, JNU येथील दंगे, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, जॉर्ज फ्लॉईडचं जी हत्या झाली, पोलीसच्या ह्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्याला हत्या कशी झाली आणि त्याच्यावरती अमेरिकेमध्ये धिंगाणा झाल्यामुळे आपल्याकडे कसं नाही. म्हणजे तुमच्या असं एक लक्षात येईल की एक विशिष्ट पद्धतीने काही गोष्टींच्या बाबतीमध्ये अपप्रचार करणारीच एक यंत्रणा आहे. हे सुद्धा प्रकरण तसंच होतं. आणि केव्हा चालू आहे नेमकं लक्षात घ्या, 2019च्या लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत. कारवांनी तो 2016च्या ह्याच्यातला लेख, म्हणजे तो संदर्भ 2016चा आहे पण लेख केव्हा छापलेला आहे तर बरोबर जानेवारी महिन्यात 2019मध्ये. आणि जयराम रमेश यांनी त्याच्यावरती आरोप केले पत्रकार परिषद घेऊन. विवेक डोवाल यांनी त्यांच्यावरती बदनामीचा, अब्रू नुकसानीचा दावा लावला. कारवांवरती ती केस चालू आहे. 2 वर्ष या संदर्भात कुठलाही पुरावा भेटत नाही. हा साक्षात्कार जयराम रमेश यांना आत्ता झाला आणि जयराम रमेश यांनी माफी मागितली, ट्विटरवरती मागितली, समाज माध्यमात मागितली आणि सांगितलं की मी हा आरोप करण्यामध्ये चूक केली. ह्याच्या बाबतीतलं सत्यमापन म्हणजे सगळी चौकशी करायला पाहिजे होती, पण ती माझ्याकडून चुकी झाली आणि मी माफी मागत आहे. ही माफी विवेक डोवाल यांनी स्वीकारावी. विवेक डोवाल यांनी ती स्वीकारली आणि तो विषय मिटला. पण अजूनही ज्या मासिकात हा लेख आलेला आहे त्या कारवांवरती हे केस खटला चालू आहे. त्याच्याबद्दल काय आहे काही दिवसांमध्ये सत्य समोर येईल. असं का घडतं, म्हणजे हा विषय फक्त जयराम रमेश आणि विवेक डोवाल यांच्यापुरता असला असता तर आपण त्याची चर्चा करायचं काही कारण नव्हतं. जयराम रमेश काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि सध्या सरकारमध्ये अजित डोवाल मोठ्या पदावरती आहेत म्हणून त्यांचे चिरंजीव विवेक डोवाल यांच्याबद्दल आपण काय बोलावं असाही काही मुद्दा नाही. ह्याच्यातला एक गंभीर मुद्दा फार वेगळा आहे जे मला आवर्जून तुमच्या समोर ठेवायचं आहे. भारतीय लोकशाही ही जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या लोकांना हाताळणारी आपली सगळ्यात मोठी अशी लोकसंख्या, आपण मतदानामध्ये म्हणजे करोडो लोकांचं मतदान आपण शांततेपणे घडवून आणतो. म्हणजे अमेरिकेतल्याच मतदानाचे जे घोळ झालेत, इतकं पुढे आलेला देश असतानासुद्धा आणि त्यांचे मतदार आपल्या 5 पट कमी असतानासुद्धा, पण त्या तुलनेमध्ये आपण अगदी याच काळामध्ये करोनाच्या काळातही बिहारमध्ये शांततेनं निवडणुका घेऊन दाखवल्या. नेमका आपल्या ह्या लोकशाहीची जी ताकद आहे जगभरामध्ये, आपण आपली जी लोकशाहीचं मूल्य आपण त्याच्यावरती कशी निष्ठा ठेवलेली आहे आणि कशी प्राणपणाने ही लोकशाही
मालमत्तेची मूल्ये जपलेली आहेत, ह्याच्यावरती नेमका हल्ला करणारी अशी एक काय म्हणता येईल त्याला, कुमार केतकरांच्या भाषेत म्हणायचं तर कट आहे. म्हणजे कुमार केतकर असं म्हणाले होते ना उलटं, की काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे ते आता खासदार आहेत, राज्यसभेवरती गेलेले, त्यामुळे त्यांना नुसतं ज्येष्ठ पत्रकार म्हणून भागणार नाही, ते काँग्रेसचेच खासदार आहेत. त्यांनी असा आरोप केला होता 2019च्या निवडणुकांच्या आधी, की मुळात मोदी पंतप्रधान होणं हाच कसा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, निवडणुका होणार नाहीत, निवडणुका झाल्या तर त्याचे निकाल भाजप मान्य करणार नाही, दंगे करेल, सत्ता सोडणार नाही, वाटेल तसे आरोप केले गेलेले होते. हे आरोप सहज केले गेलेले नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, जसं आत्ता शेतकरी आंदोलनामध्ये एक ते सामान्य शेतकरी रस्त्यावरती बसलेले, तर त्यांची एक आडमोड भाषा आहे ती आपण समजू शकतो, कणवून वापसलो. पण त्याला पाठिंबा देणाऱ्यांची भाषा कशी असते, मेधा पाटकर असो किंवा बाकीचे सगळे पर्यावरणवादी डावे पुरोगामी असो. तसं CAच्या बाबतीमध्ये तुमच्या लक्षात येईल. तसंच तुम्हाला ह्याच्या आधी 370च्या प्रकरणामध्ये लक्षात येईल. म्हणजे वारंवार भारतामधल्या लोकशाहीवरती हल्ला करण्याचं हे जे एक बौद्धिक कट आहे, म्हणजे त्यामुळं कुमार केतकर जो आंतरराष्ट्रीय कट म्हणतात तो किती खरा आहे कितपत त्यांनाच माहीत. पण उलटं आता असा एक बौद्धिक कट सगळ्या ह्याच्यामध्ये येतो आहे, ज्याचा एक पार्ट आता जयराम रमेश म्हणून समोर आलेले आहेत. त्यांनी हा आरोप केला बिनबुडाचा आणि नंतर माफी मागितली. अरविंद केजरीवालांनी जसं असे आरोप केले होते, मनोहर पर्रिकर आणि नितीन गडकरी, त्यांनी माफी मागितली. राहुल गांधींनी एक आरोप असा केला होता की महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये संघाचा कसा हात, त्याचा एक खटला चालू आहे. ही स्ट्रॅटजी, हे धोरण काय आहे की आरोप करायचा, आरोप केल्याच्या नंतर बऱ्याचदा समोरचा माणूस त्याची दखल घेत नाही म्हणा, किंवा त्याच्यामध्ये कोर्टबाजी म्हणजे न्यायालयात जायची वेळ येत नाही, आणि मग तो आरोपाचं त्या ह्याच्यात काही काळपर्यंत चालत राहतं. जसं चौकीदार चोर आहे आरडाओरडी करत राहिले ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. मीनाक्षी लेखी प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या, तिथं राहुल गांधी यांना लेखी माफी मागावी लागली. तसंच या प्रकरणात सुद्धा नितीन गडकरी आणि मनोहर पर्रिकर या दोघांनीसुद्धा न्यायालयामध्ये खटले दाखल केले होते. राजदीप सरदेसाई असो, अरविंद केजरीवाल असो, यांना माफी मागावी लागलेली. तसंच आता जयराम रमेश यांनी कोर्टबाजी न करता आधीच ते प्रकरण मिटून टाकलेलं आहे. ह्याच्या मागं एक ठराविक असं सूत्र आहे, हे लक्षात घ्या. केतकर त्याला कट म्हणतील, पण आपण त्याला सूत्र म्हणूयात, की भारतीय लोकशाहीवरती हा भाजप आणि भाजपच्या विरोधी ज्यांचा कोणाचा अजेंडा आहे ती गोष्ट वेगळी, तो तर असेलच, पण जाणीवपूर्वक भारतीय लोकशाहीवरती हल्ला करायचा म्हणजे लोकांनी निवडून दिलेले सदस्य आहेत, त्या निवडून दिलेल्या सदस्यांनी सुद्धा संसदेमध्ये हा कायदा केलेला आहे. एखादा कायदा जसं 370 असो, ट्रिपल तलाक असो, CAA असो आणि आता कृषी कायदा असो, पण ह्यांच्या विरोधात म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी संसदेमध्ये कायदा केल्याच्या नंतर, तो मंजूर झाल्याच्या नंतर, राष्ट्रपतींची सही झाल्याच्या नंतर त्याच्यावरती रस्त्यावरती आरडाओरडा करायचा. आणि त्याला समर्थन करणारा एक असा वर्ग असतो की जो जाणीवपूर्वक एक बुद्धिभेद तयार करतो. काही काळाच्या नंतर न्यायालयाचा निकाल येतो, जसं CAA प्रकरणामध्ये आला, शाहीन बागच्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने थप्पड मारली आणि मग ती सगळी चर्चा करणारे गपचूप झाले. 370 प्रकरणामध्ये काश्मीरमध्ये सर्वसामान्य लोकांचं जनजीवन कसं विस्कळीत झालेलं आहे, स्वातंत्र्याची कशी गळचेपी झालेली आहे, नेट कसं चालू नाही, असं सगळे आरडाओरडा करत होते, पत्रकार करत होते. आता जेव्हा त्याच्यामध्ये पूर्वस्थिती म्हणजे सगळं जनजीवन पूर्वपदावरती आलं, निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तिथं नीट कधीही पार पडत नव्हत्या. आज त्या निवडणुका झाल्या आणि येत्या काही दिवसात त्याचा निकाल पण लागतो आहे. मग हा मधल्या काळातला प्रचार काय होता, तोच नेमका हा प्रकार आहे. जयराम रमेशनी आता जी माफी मागितली तरी कारवांवरती अजून खटला चालू आहे. हे सगळे हा बुद्धिभेद का करतात, तर समजा कोणी न्यायालयामध्ये गेलं, खटला लांबला, आपल्याकडं दुर्दैवाने असं आहे की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये लवकर एखाद्याचा निकाल लागत नाही, म्हणजे न्याय मिळायला खूप उशीर होतो. हा जो मधला कालखंड असतो, तुम्ही खटला दाखल केलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये शाहीन बाग प्रकरणात, रस्ता अडवलं म्हणून, त्याचा निकाल आला ऑक्टोबरमध्ये. मग ह्या काळामध्ये तुम्हाला एक काय म्हणता येईल त्याला, नामोहरम करणारी म्हणजे तुमच्या लोकशाही व्यवस्थेवरती घात करणारी, हल्ला करणारी अशी ही जी एक यंत्रणा आहे, प्रचार यंत्रणा, आणि ती त्या काळामध्ये आरडाओरड करत राहते. ह्याच्यामुळे होतं काय की एक जो असा म्हणजे सीमेवरचा असा एक वर्ग असतो, त्या वर्गाच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम तयार करता येतो आणि तो संभ्रम तयार करण्यामुळे त्याचं मत बदलायला आपल्याला मदत होती. जसं राजकीय पातळीवरती लढायचं असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरावं लागतं. ही ताकद बऱ्याच आता विरोधी पक्षांनी गमावून बसलेली आहेत. म्हणजे सगळ्या जागा लढायच्या म्हणजे त्यांच्याकडे उमेदवारसुद्धा सापडत नाही. मग दुसरी यंत्रणा काय असती, म्हणजे प्रत्यक्ष लढणारे जे राजकीय पक्ष आहेत त्या मैदानामध्ये उतरून सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये ते कमकुवत झाल्यामुळे आता जी दुसरी यंत्रणा आहे, कलाकार, साहित्यिक, बुद्धिवंत, लेखक, पत्रकार, पुरोगामी, ह्या सगळ्यांनी मिळून एक गोंधळ तयार करायचा की जेणेकरून त्या झपटमध्ये
आपल्या लोकशाहीच्या वरती पण हे होईल, सरकार पण अडचणीत सापडेल आणि एकूणच सगळी जी यंत्रणा आहे ती धोक्यामध्ये येईल. अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. योगायोगाने भारतीय मतदार हा सुबुद्ध आहे. भारतीय मतदारांनी नेहमीच अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रचाराला बळी पडलेलं नाही. त्याला त्याची जी सतत विवेकबुद्धी आहे ती जागी करून ठेवलेली आहे. सध्याचे सत्ताधारी आहेत, त्यांना पडायचं असेल तर राजकीयदृष्ट्या चांगला सक्षम पर्याय समोर ठेवायचा असेल तर लोक निवडून देतील ना. पण असा जो प्रचार चालतो, आज जयराम रमेश यांनी माफी मागून त्यांच्यापुरते हे प्रकरण संपवलं, हे एक बरं झालं, त्यातील राजकीय हे नाही आलं. पण आता कारवान मासिकाच्या विरोधामध्ये हा खटला चालू आहे आणि त्याचा निकाल काही दिवसामध्ये येईल. सर्वसामान्यपणे ज्याची विवेकबुद्धी शाबित आहे अशा वाचकांनी किंवा दर्शकांनी आता ह्या नवीन माध्यमाच्या भाषेमध्ये यांनी अशा प्रचाराला बळी पडू नये. जेव्हा कुठले असे आरोप केले जातात, विवेक दोबाल यांच्यावरती 8,300 करोड रुपयाच्या गुंतवणुकीचा तुम्ही जेव्हा आरोप करता, हे असे हवेत करता येत नाही. परकीय गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये असंख्य नियम आहेत, त्याचे काय म्हणता येईल, ऑनलाईन त्याच्याबद्दलची कितीतरी माहिती उपलब्ध आहे. राहुल गांधीसारखा विरोधी पक्ष नेता भर संसदेमध्ये असा आरोप करतो की बँक डिफॉल्टरची तुम्ही यादी देत नाही आणि तुम्ही काय भीतात. आणि त्याला अनुराग ठाकूरसारख्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी ह्याच्यात उत्तर असं दिलं होतं की जी माहिती उपलब्ध आहे नेटवरती, सगळ्या बँकांनी त्यांच्याकडच्या मोठ्या डिफॉल्टरची यादी उपलब्ध करून दिली. हे संसदेमध्ये म्हणतात की तुम्ही भीतात आणि मला यादी देत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आरोप करत असताना जी गोष्ट तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध आहे, कुठल्याही परकीय गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये 8,300 करोड इतकी गुंतवणूक आणि ती लपून कशी राहू शकेल, तिचे कुठं ना कुठंतरी पुरावे उपलब्ध असतात. तेव्हा सर्वसामान्य लोकांनी ही जी सगळी एक यंत्रणा आपल्या लोकशाहीवरती घालणारी जी सगळी एक सूत्र, हे कट जो चालू आहे, त्याच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवली पाहिजे.